इतिहासातले अनेक मोठमोठे स्कॅम ऐकले असतील, पण आता या व्हिडिओमध्ये आपण असे काही स्कॅम बघणार आहोत जे रिसेंटली घडलेले आहेत आणि त्याचबरोबर जुने काही उदाहरणं सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. यामुळे होणार काय हे मी तुम्हाला सांगतोय. स्टॉक मार्केटमध्ये जर गुंतवणूक करत असाल तर तिथे तुमचा बचाव कसा होऊ शकतो, तुमचा पैसा कसा सेफ राहू शकतो, म्युच्युअल फंडमध्ये कशा प्रकारे स्कॅम केले जातात त्यामधून आपण कसं वाचू शकतो, म्युच्युअल फंड ॲप जे असतात ते कशा प्रकारे तुम्हाला लुटू शकतात हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि या सगळ्या मागे एक महत्त्वाची गोष्ट आहे, या सगळ्याचा मला स्वतःला एक्सपिरियन्स आहे. मी स्वतः कंपनी रन करतो, मी स्वतः स्टॉक मार्केटमध्ये काम करतो, त्यामुळे यातली एक आणि एक नस मला माहिती आहे, ज्यामुळे आपण समजू शकतो की पुढे जाऊन धोका आहे, त्या धोक्याला कसं टाळायचं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. म्हणजेच लगेच ॲक्शन घेऊन तुम्ही तुमचा पैसा तिथून बाहेर काढून दुसरीकडे इन्व्हेस्ट करू शकता जर त्या XYZ ठिकाणी स्कॅम झाला असेल तर. आता सध्या म्युच्युअल फंड इंडस्ट्री जर तुम्ही बघितली ना तर ऑलमोस्ट 60 लाख करोड रुपयाचा AUM आहे, ॲसेट अंडर मॅनेजमेंट. म्हणजे ओव्हरऑल म्युच्युअल फंड इंडस्ट्री 60 लाख करोड रुपये मॅनेज करते. एवढा मोठा पैसा आहे हा. सोप्या भाषेत म्हणू शकता चायनाच्या डबल पैसा, म्हणजे चायनाची जेवढी GDP आहे ना त्याच्यापेक्षाही डबल पैसा आता सध्या म्युच्युअल फंडमध्ये आपल्या लोकांनी इन्व्हेस्ट केलेला आहे. पण यामध्ये एक मजेदार गोष्ट अजून मी तुम्हाला सांगू शकतो. ही जी गुंतवणूक आहे ती कोणी केली? भारतीय इन्व्हेस्टरने. भारतीय इन्व्हेस्टर किती आहेत हे बघणं गरजेचं आहे. आपण म्हणतो 150 कोटी जनता आहे भारतामध्ये, पण त्यातले फक्त 4 कोटी पॅन आहेत जे युनिक पॅन, वेगवेगळे पॅन जे इन्व्हेस्टमेंट करतायत. पण यात सुद्धा एक मजेदार गोष्ट सांगतो. आता माझंच उदाहरण घ्या, ॲज अ संकेत आवटे. मी माझ्या नावाने पण गुंतवणूक केली आहे, पण माझ्या कंपनीचं पॅन आहे, माझ्या मल्टिपल कंपनीज आहेत, त्या कंपन्यांची पॅन्स आहेत, त्यांची गुंतवणूक आहे, माझ्या घरच्यांची गुंतवणूक मीच करून घेतोय. याचा अर्थ 10-15 पॅन, अप्रॉक्सिमेटली 10 पॅन तरी माझ्या थ्रूच इन्व्हेस्टेड आहेत. म्हणजे 4 कोटीमधले पण माझ्या मताप्रमाणे 1.5 ते 2 कोटीच्या आसपास ॲक्च्युअल इन्व्हेस्टर असणार आहेत, युनिक इन्व्हेस्टर, वेगवेगळे व्यक्ती. तसं बघायला गेलं तर 1 कोटीच्या आसपास हा आकडा येईल, पण जेव्हा तुम्ही याला कम्पेअर कराल अमेरिकेसोबत तेव्हा एक तुफान मोठा आकडा भारताचा आपण बनवू शकतो. युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा US मध्ये वगैरे जर तुम्ही बघाल तर 40-50-60% लोक इन्व्हेस्ट करतात स्टॉक किंवा म्युच्युअल फंड्समध्ये. आता वेगवेगळे जे स्कॅम होत आहेत त्याच्याबद्दल क्विक माहिती देतोय. पहिला स्कॅम आपण बघणार आहोत तो ॲक्सिस म्युच्युअल फंड मधला स्कॅम. बरेच लोक म्हणतात की म्युच्युअल फंडमध्ये एक सगळ्यात मोठा स्कॅम होणार आहे. हा गैरसमज आहे कसा ते पण मी तुम्हाला सांगतोय. हे स्कॅम होत आहेत हे काय आहेत हे पण मी तुम्हाला समजावून सांगतोय. ॲक्सिस बँकमध्ये झालं असं किंवा ॲक्सिस म्युच्युअल फंडमध्ये झालं असं की फ्रंट रनिंगचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला मे 2022 मध्ये. वीरेन जोशी नावाचा एक त्यांचा फंड मॅनेजर होता, त्याने हे उद्योग करायला सुरुवात केली. फ्रंट रनिंग काय असतं सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय. एखाद्या व्यक्तीला जर माहिती असेल की या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जास्त पैसा येणार आहे तर तो स्टॉक काय होणार? वाढणार. जर एखाद्या स्टॉकमधला जास्त पैसा निघून जाणार आहे तर तो स्टॉक पडणार. सोप्या भाषेमध्ये स्टॉक वाढतो का? तर त्यामध्ये जास्त पैसा गुंतवला जातो. स्टॉक पडतो का? तर त्यामधून जास्त पैसा काढला जातो. येणाऱ्या पैशापेक्षा जाणारा पैसा जास्त असेल तर स्टॉक खाली जाईल. बरं, जाणाऱ्या पैशापेक्षा येणारा पैसा जर जास्त असेल तर स्टॉक वर जाणार. हे एक सोपं गणित झालं. आता याच्या माध्यमातून तुम्हाला एक सिंपल केस समजेल. वीरेन जोशी हा कोण आहे? फंड मॅनेजर आहे. फंड मॅनेजरचं काम काय असतं? तर स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं. आपण सगळे जे म्युच्युअल फंडमध्ये पैसे देतो वेगवेगळ्या स्कीमला वेगवेगळा फंड मॅनेजर असतो. एखाद्या कंपनीचा आता फॉर एक्झाम्पल भारतामध्ये मोर दॅन 40 AMCs आहेत, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, जसं ॲक्सिस, HDFC, ICICI, SBI, बंधन, आता नवीन ग्रो आहे, झिरोदा आहे. हे सगळे आता AMCs बनलेले आहेत. आता या AMC काय करतात? तर आपले पैसे घेतात, पैसे घेऊन वेगवेगळ्या स्कीम्स बनवतात. जसं उदाहरण देतो, SBI स्मॉल कॅप, SBI मिड कॅप, SBI लार्ज कॅप, SBI टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या सेक्टोरियल फंड्स वगैरे त्यांनी बनवलेले असतात आणि त्यामध्ये आपली गुंतवणूक होत असते. ही जी गुंतवणूक होते ना ती गुंतवणूक फंड मॅनेजरच्या माध्यमातून होते. म्हणजेच फायनल अप्रुव्हल फंड मॅनेजर करतो, एक्झिक्युशन फंड मॅनेजर करतो. फंड मॅनेजर ठरवतो की हे 1 लाख कोटी रुपये जे आलेत, हे 50,000 कोटी जे आलेत, हे 100 कोटी जे आलेत, हे या 2, 4, 5, 10, 25 स्टॉकमध्ये गुंतवले जाणार. यामधले पण मेजर जे स्टॉक असतात त्या स्टॉकवर त्याचं लक्ष असतं. समजा एखाद्या स्टॉकमध्ये जास्त पैसे लावले जात आहेत, समजा 1 लाख कोटी रुपये त्याच्याकडे आले, त्यामधले
50 कोटी एकाच स्टॉकमध्ये समजा तो इन्व्हेस्ट करतोय, तर त्या स्टॉकवर त्याची नजर असते. जेव्हा तो 50 कोटी एकदम त्या स्टॉकमध्ये पोर करणार, त्यामध्ये शार्प जंप येते आणि अचानक स्टॉक वाढायला लागतो. अचानक स्टॉक जेव्हा वाढतो तेव्हा एक शार्प गेन सगळ्या लोकांना होत असतो. हे त्याला ऑलरेडी माहिती असतं. मोठा व्हॉल्यूम आहे हे त्याला माहिती असतं. बायर आणि सेलर तुलनेत अप्रॉक्सिमेटली सेम आहेत किंवा बायर थोडेसे जास्त आहेत, परिणामी स्टॉक हळूहळू वर जातोय. आता यातच एक मोठी क्वांटिटी तो ऍड करतो, म्हणून शार्प मुवमेंट येते स्टॉकमध्ये आणि तो वर जायला सुरू होतो. आता हा स्टॉक वर जाणार आहे म्हणून हा बाबा आधीच आपले पैसे इन्व्हेस्ट करतो किंवा आपले मित्रमंडळी, आपल्या ओळखीच्या लोकांची गुंतवणूक आधीच करून घेतो. परिणामी होतं असं, एक सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचंच झालं, 100 रुपयांचा स्टॉक आहे, तो त्यामध्ये गुंतवणूक करतो. आता हा 100 रुपयांचा स्टॉक त्यानं गुंतवणूक केल्यामुळं आणि ऑलरेडी जो व्हॉल्यूम आहे त्याच्यामुळे 102, 103, 104 ला येतो आणि त्यातच म्युच्युअल फंड मधला एक मोठा पैसा त्यामध्ये येतो. आता 102, 104 वरनं डायरेक्ट तो 110, 120 ला जातो. 10-15% गेन, 5% गेन. इमॅजिन करा, एकाच दिवसामध्ये 2 दिवसामध्ये 5%, 10% गेन मिळतो. आणि हे लोक जे गेन बघून आधी इन्व्हेस्ट करणार असतात ते लोक गेन मिळता क्षणी बाहेर पडतात. यालाच म्हणतात फ्रंट रनिंग करणं. आता ऍक्सिस म्युच्युअल फंडमध्ये जो वीरेन जोशी होता तो सुद्धा हेच करायचा. त्याच्या वेगवेगळ्या आयडीजच्या माध्यमातून किंवा त्याच्या मित्रांच्या माध्यमातून, त्याच्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून त्यानं यामध्ये गुंतवणूक केलेली होती. टोटल यामध्ये 21 वेगवेगळ्या एंटिटीजना, मग एंटिटीज का शब्द वापरला जातो, त्यामध्ये लोक असू शकतात, कंपन्या असू शकतात, त्यांना आरोपी बनवण्यात आलं. सेबीनं त्यांची इन्क्वायरी केली, 30 करोड रुपयांचा फाईन त्यांच्यावर लावला आणि त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आलं. मजेदार गोष्ट यामध्ये ही लक्षात घ्यायची की हे जे काही होत आहे ते इनफ नाही आहे. पैशाचा दंड लावला, मान्य आहे, पण याच्या पुढे जाऊन त्यांना कारावास होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण तुम्ही करता काय, जे फ्रंट रनिंग केलं गेलं, जी अमाऊंट तुम्हाला समजली ती तुम्ही काढून घेतली. कदाचित त्यांना अजून काही अकाउंटवरून हे केलं असणार आहे, ते तुम्हाला माहिती नसणार आहे, किंवा आता त्याला माहिती असणार आहे की मी केलेला स्कॅमच फक्त माझ्याकडून काढून घेतला जाईल, याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही. सो उद्या परत तेच तो करायला धजावणार आहे, कारण त्याला माहिती आहे जाऊन जाऊन काय जाणार, जे मी कमवलं ते काढून घेतील. याच्या पुढे जाऊन अजून बऱ्याच कंपन्या सेम गोष्ट करण्यासाठी धजावू शकतात किंवा त्यांचे मॅनेजर हे सेम करण्याचं धाडस करू शकतात. या केसमध्ये सुद्धा त्यांच्यावर कंट्रोल असणं गरजेचं आहे. याच्या पुढे जाऊन HDFC म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा एक केस घडली आहे. 2007 साली एप्रिल महिन्यामध्ये VP निलेश कपाडिया यांनी जवळपास फ्रंट रनिंग करून एक मोठा पैसा कमवला असं मानलं गेलं, पण त्यांच्यावर जी केस झाली ती 12 वर्षांसाठी झालेली होती. म्हणजे 12 वर्षांमध्ये यांनी फ्रंट रनिंग केलं असा त्यांच्यावर आरोप होता आणि टोटल त्यांना दंड किती झालाय माहिती आहे, फक्त 2 करोड रुपये. जो व्हाईस प्रेसिडेंट, कंपनीचा असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, जोक नाही आहे, खूप मोठी पोस्ट आहे, असा व्यक्ती 12 वर्ष फ्रंट रनिंग करतोय आणि फक्त 2च कोटी कमवतोय. हा दंड कुठला, हे माझ्या तरी समजण्याच्या पलीकडचं आहे. क्वांट म्युच्युअल फंड रिसेंट आता केस सुरू आहे. 2024 मध्ये सेबीने क्वांट म्युच्युअल फंडला सर्च अँड सीजर ऑपरेशन चालवून पकडलेलं आहे. त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आता हे सिद्ध झालेलं नाही, बऱ्याच गोष्टी अजून सुरू आहेत, त्यामुळे क्लिअरली आरोप करता येणार नाहीत, हे माझं स्पष्ट मत आहे. जेव्हा हे आरोप सिद्ध होतील तेव्हा आपण त्याबद्दल डायरेक्ट या गोष्टी बोलू शकतो, पण आता तरी हा मामला सर्च मध्येच आहे. क्वांट कंपनीचं म्हणणं आहे किंवा त्यांचे जे फाउंडर आहेत, त्यांचे जे CFO आहेत संदीप टंडन, हे 21 फंड मॅनेज करतायत. खूप अग्रेसिव्ह रिटर्न या फंडने दिलेले आहेत. आता जर तुम्ही बघितलात, हजारो कोटी रुपये यामधून सेल आउट केले जात आहेत, विड्रॉ केले जात आहेत. कस्टमर घाबरलेले आहेत, कारण जर यांच्यावर काही आरोप सिद्ध झाले तर आमचा पैसा बुडेल असं लोकांना भीती वाटते. पण खरंच हा पैसा बुडू शकतो का, याच्याबद्दल मी थोडीशी आता माहिती देतोय. जरी यांच्यावर हे आरोप केले गेले तरी हे फ्रंट रनिंगचे आरोप आहेत, म्हणजे ते त्यांचा पैसा इन्व्हेस्ट करतायत, त्यांचा पैसा वाढल्यानंतर ते बाहेर पडतायत. तुम्ही गुंतवलेल्या म्युच्युअल फंडच्या पैशासोबत या फ्रंट रनिंगच्या पैशाचा काडी मात्र संबंध नाही. सो जी गुंतवणूक तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये केली त्याला कुठल्याही प्रकारचा धोका नसतो, ना तो पैसा बुडतो. असाच सेम आरोप ग्रो ॲपवर सुद्धा करण्यात आला. ग्रो ॲपला 2020 साली एका स्त्रीने इन्व्हेस्टमेंट त्या थ्रू केलेली होती. ॲप इन्स्टॉल केलं आणि त्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली, पराग पारेखच्या फ्लेक्झी कॅप फंडमध्ये.
फंडच्या नावासहित बोलतो. 2024 मध्ये त्यामध्ये चांगले रिटर्न दिसायला लागले. जेव्हा गुंतवणूक केली, पोर्टफोलिओ जनरेट झाला, फोलिओ नंबर दिसायला लागला. फोलिओ नंबरच दिसत नाही आहे तर त्यांचा फोलिओ ग्रो व्हायला लागला. 2024 मध्ये त्यांना कळालं की रिटर्न बेस्ट दिसत आहेत. आता आपल्याला यातून बाहेर पडायला पाहिजे. बऱ्याच लोकांचा समज असतो मार्केट वाढलं ना, चांगले रिटर्न दिसले, सेल करूया. ही कन्सेप्ट ऍक्च्युअली चुकीची आहे. हा पैसा एवढा वाढत गेला पाहिजे की ज्या मोठी अमाऊंट तुमच्याकडे दिसेल ना, त्या अमाऊंट मधून छोटी छोटी अमाऊंट तुम्ही कितीही काढत राहा, ती संपली नाही पाहिजे. एवढा मोठा पोलिओ बनवणं गरजेचं असतं. आणि आता सध्या त्यांनी तेच केलं. 2024 मध्ये ठरवलं की नाही, पैसा आपण सगळा काढून टाकायचा. आता पैसा जेव्हा ते काढायला गेले तेव्हा तो निघत नव्हता. निघत नाही म्हणून त्यांनी ग्रो ॲपला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आता त्यांचा जो भाऊ आहे हरेंद्र प्रताप सिंग, त्यांनी ही सगळी स्टोरी वेगवेगळ्या सोशल मीडियावर पोस्ट केली आणि ती खूप जास्त व्हायरल झाली. जसं ही स्टोरी व्हायरल झाली तसं त्यांचा पोर्टफोलिओ गायब करण्यात आला. म्हणजेच कस्टमर केअरला कॉल करता क्षणी त्यांचा पोर्टफोलिओ ॲपमध्ये दिसेन असं झालं. तुमची गुंतवणूकच नाही असं त्यांना सांगण्यात आलं. मग ही स्टोरी जशी फेमस होत गेली तसं ग्रोनी ठरवलं की आम्ही तुमचे पैसे परत करतोय. एक गुड फेथ, एक गुड कस्टमर रिलेशन याच्या अंडर आम्ही तुमचे पैसे तुम्हाला परत करतोय म्हणून त्यांना पैसे परत केले. आणि नंतर ग्रोनी अनेक स्टेटमेंट दिलं की ही जी गुंतवणूक झाली आहे ना, या गुंतवणुकीचा कुठलाही पुरावा क्लायंटने आम्हाला दिलेला नाही किंवा क्लायंटची गुंतवणूक झालीच नव्हती. जर क्लायंटची गुंतवणूक झालीच नव्हती तर तुम्ही त्यांचे पैसे त्यांना परत का दिले, कुठल्या बेसिसवर दिले? आज हजारो लोक उठून बसतील आणि म्हणतील आमची गुंतवणूक झाली होती, आम्हाला पैसे परत द्या. तुम्ही देणार आहात का? याचा अर्थ कुठं ना कुठंतरी पाणी मुरतंय. केसचं इन्व्हेस्टिगेशन आता सध्या सुरू आहे. जेवढ्या लवकर इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल तेवढ्या लवकर मी तुम्हाला याचे अपडेट न्यूज चॅनलवर देणारच आहे. पण अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. अजून पुढचे स्कॅम पण सांगतोय, जे लेटेस्ट आत्ताचेच आहेत त्याच्याबद्दल पण बोलतोय. ते काही लोकांनी केलेत त्याबद्दल माहिती देण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय तेव्हा तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुमचा पैसा डायरेक्ट त्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट होणं गरजेचं आहे. बऱ्याच कंपन्या तो पैसा त्यांच्या बँक अकाउंटला घेतात. उदाहरणार्थ XYZ कंपन्या आहेत, मी त्यांचं नाव घेणार नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्या थ्रू गुंतवणूक करता तुम्हाला दिसेल की तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरून डिडक्ट होऊन त्यांच्याकडे जात आहेत. त्यांच्याकडे गेलेला पैसा मग त्या कन्सर्न AMC मध्ये जातो. ती पराग पारेख असेल, HDFC, ICICI, ॲक्सिस, बंधन, SBI कुठलीही असेल. जेव्हा तुमचा पैसा त्यांच्या अकाउंटला जातो आणि तिथून मग तो त्याच्याकडे जातो, इथं थोडासा लूपहोल क्रिएट होण्याचे चान्सेस आहेत. मग होईलच याची गॅरंटी नाही आहे, खूप कमी चान्सेस असतात त्याचे, पण रिस्क घ्याच का? याच सगळ्या प्रॉब्लेमना नजरेमध्ये ठेवून आम्ही एक चांगलं सोल्युशन आणलं ज्याला म्हटलं जातं रिच मी ॲप. RICHMEE हे बघू शकता स्क्रीनवर. हे ॲप आम्ही बनवलं, ही वेबसाईट आम्ही बनवली. ही वेबसाईट ॲप काय करते? तुमचा पैसा डायरेक्ट इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन, सरकारचं पूल अकाउंट आहे हे. सरकार तुमचा पैसा तुमच्याकडून घेतं आणि डायरेक्ट प्रोव्हाइड करतं त्या म्युच्युअल फंड कंपनीला. रिचमीचा यामध्ये कुठलाही संबंध नसतो, ना 1 रुपयाचा संबंध तुमचा आणि आमच्या पैशाचा येतो. यामुळे होतं असं, तुमचे पैसे डायरेक्ट तिकडे इन्व्हेस्ट होतात. उद्या मी डायरेक्ट ॲप बंद केलं, काहीही झालं, तुमच्या पैशाला धोका नाही. कॅम्प्सच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही विड्रॉ करू शकता किंवा डायरेक्ट म्युच्युअल फंड AMC मध्ये जाऊन तुमचे आहेत तसे पैसे तुम्हाला विड्रॉ करता येतात. एवढंच नाही, त्या सर्व AMCs तुम्हाला मेल करतात, तुमचे स्टेटमेंट तुम्हाला पाठवतात, आम्ही पण तुम्हाला पाठवतोय. दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला मॅच होताना दिसतात. याचाच अर्थ डायरेक्ट कंपनी पण तुमच्या बरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहते, प्लस आम्ही सुद्धा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. परिणामी तुमच्या पैशाला 0 रिस्क असते. पुढची एक महत्त्वाची अपडेट येते ती म्हणजे संजीव भसीमकडून. संजीव भसीमने सुद्धा अशीच एक क्लायंटची फसवणूक केली आणि हा खूप मोठा पार्ट आहे, तो समजून घेण्यासारखा आहे. ऍक्च्युली आता जर तुम्ही बघितलं, संजीव भसीम जे आहेत ते वेगवेगळ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. यांचं काम काय असतं? स्टॉकचं रिकमेंडेशन देणं. वेगवेगळ्या स्टॉकचं रिकमेंडेशन तुम्हाला दिलं जातं, सांगितलं जातं हे स्टॉक बाय करा, ते स्टॉक बाय करा. वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर तुम्ही त्यांना पाहता. पण त्यांनी ते स्टॉक तुम्हाला देण्याआधी स्वतः आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रियजनांकडून, आप्तेष्टांकडून त्यामध्ये गुंतवणूक करून तुमचे पैसे कसे बुडतील यावर फोकस केला आहे असे आरोप आहेत. आता ऍक्च्युली होतं कसं हे पण मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला ते स्टॉक सांगायचे, त्याच्या आधी त्यांनी बाय करायचे, ते वाढले की विकायचे, परत ते स्टॉक खाली येतात. या सिंपल लॉजिकवर ते चालतात. सेबीच्या नियमांप्रमाणे जर तुम्ही रजिस्टर्ड असाल तर कुठल्याही प्रकारे स्टॉक रिकमेंड करताना तुम्ही ते स्टॉक बाय करू शकत नाही 1 महिना आधी आणि रिकमेंड केल्यानंतर 5 दिवस नंतर. सो जर त्यानंतर तुम्ही गुंतवणूक कराल किंवा 1 महिन्याच्या आधी इन्व्हेस्ट कराल तर ठीक आहे, पण वारंवार जर ही सायकल रिपीट होत असेल आणि तुम्ही त्याचा गैरफायदा घेत असाल तर हे 100%
चुकीचं आहे. एवढंच नाही तर IIFL मध्ये एका चांगल्या पदावरती काम करतात. त्यांचं ॲग्रीमेंट आहे जे 30 जूनला संपणार होतं, पण ते आधीच IIFL ने त्यांना टर्मिनेट केलं 17 तारखेला. आता याच्यामध्ये गेम लक्षात घ्या. ज्या ऑर्डर प्लेस केल्या जायच्या क्लायंटकडून त्या प्लेस होण्याआधीच किंवा ऑर्डर तर प्लेस झाली, ती लिमिट ऑर्डर होती, म्हणजेच एकाच स्टॉकला, एकाच पर्टिक्युलर इंडेक्सला किंवा एकाच पर्टिक्युलर स्क्रिप्टला जास्त फोकस करून जेव्हा त्यामध्ये गुंतवणूक होते तेव्हा एक मेजर गोष्ट घडते, ती म्हणजे ती ऑर्डर पेंडिंग दिसते. एक मोठा चंक मला दिसतो आणि मला माहिती आहे की या लेवलला जास्त ऑर्डर लागलेल्या आहेत, तेव्हा मी आधीच एंट्री घेतो आणि जसं सगळ्यांच्या एंट्री होतील, जसं तो वाढायला लागेल मी एक्झिट करेन. ही गेम बघून त्यांनी गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. हे सुद्धा फ्रंट रनिंग व्हायचं. IIFLचं क्लिअर म्हणणं आहे की याच्याशी आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. याचाच अर्थ अगेन IIFL कडून सुद्धा हात झटकले गेलेत. ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे, ही व्हायला नको होती. महत्वाची गोष्ट यात हीच आहे की पिसला जातो, भरडला जातो रिटेल इन्व्हेस्टर. अशीच केस वेगवेगळ्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजेच आता मी तुम्हाला सांगू शकतो CNBC आवाजमध्ये प्रदीप पांड्या नावाचे एक अँकर होते, त्यांनी सुद्धा हेच उद्योग केले. त्याचबरोबर LIC मधल्या काही स्टाफने सुद्धा हेच उद्योग केले आणि त्यामुळे त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. सोबत ड्यूश म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा हेच झालं होतं आणि त्यानंतर फ्रँकलिन टेम्पल्टनच्या 6 डेट फंडना बंद करण्यात आलं होतं, पण लोकांचा पैसा परत मिळाला. अचानक सगळे पैसे कुठल्याही बँकेत जा, म्युच्युअल फंड कंपनीमध्ये जा, जर सगळे लोक एकत्रित काढायला गेले तर ते मिळत नसतात, टप्प्याटप्प्यानेच मिळतात. तेच फ्रँकलिनमध्ये झालेलं होतं, पण तिकडे स्कॅम नव्हता, हे सुद्धा मी स्पष्टपणे सांगतोय. ओव्हरऑल सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की तुमचा पैसा 100% सेफ असतो. फक्त काही लोक गडबड करू शकतात, त्यामुळे तुमचा पैसा बुडत नाही. तर हे स्कॅम हे चालूच होते खूप मोठ्या प्रमाणात. आता सेबी त्यांना समोर घेऊन येते. परिणामी हे सगळे घाणेरडे लोक या सिस्टम मधून बाहेर जातील आणि एक स्ट्रॉंग सिस्टम पुढे जाऊन बनू लागेल, एवढं लक्षात राहू दे. त्यामुळं जे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना खूप ब्राईट फ्युचर पुढे आहे आणि खूप मोठ्या लेवलला आणि एक खूप चांगली सिस्टम सेबी बनवत आहे, यावर माझा पण विश्वास आहे. जे होत आहे ते भल्यासाठीच. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मदत हवी असेल या नंबरला कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता. व्हिडिओला लाईक, शेअर आणि प्रत्येकापर्यंत पोहोचवा. सगळ्यांना समजलं पाहिजे चांगल्या गोष्टी काय आहेत आणि वाईट गोष्टी काय आहेत. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.